चौफेर महाराष्ट्रामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. तर मंडळी, आज आपण महाज्योती फ्री टॅबलेट योजनेचा अर्ज मोबाईलद्वारे कसा भरायचा याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. नवीन नवीन अपडेट्स, नवीन नवीन GR मी या यूट्यूबच्या चॅनलद्वारे टाकत असतो. तसंच आपल्या खालील लिंक डिस्क्रिप्शनमध्ये एक व्हॉट्सअपची लिंक दिली, त्या व्हॉट्सअपच्या लिंकला तुम्ही जॉईन होऊ शकता. त्यामध्ये सुद्धा मी नवीन योजना, नवीन GR आलेले महाराष्ट्र शासनाचे मी अपडेट्स त्या ग्रुपमध्ये सुद्धा टाकत असतो. तर चला मंडळी, भरूया आपण फॉर्म. तर www.mahajyoti.org ह्याची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. त्याचसोबत वेबसाईटमध्ये खालील वेबसाईट आहे आपली, त्या वेबसाईटमध्ये सुद्धा दिलेली आहे. आणि त्याचबरोबर आधी ती वेबसाईट ओपन करा. वेबसाईटमध्ये मी सर्व कागदपत्र काय काय लागणार आहेत या योजनेसाठी त्याची संपूर्ण माहिती त्या वेबसाईटमध्ये आहे. त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या, तुम्हाला बरं पडेल. तर चला मग ओपन करूया लिंक. मी लिंक दिलेली ओपन करा. तर परिपत्रक मध्ये काय काय माहिती आहे ही सुद्धा माहिती मी खाली ह्याच्यात दिली, वेबसाईटमध्ये दिलेली आहे. ती तुम्ही नंतर वाचा, स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्गीय, भटक्या जाती, विमुक्त जमाती तसेच विशेष मागास वर्गातील विद्यार्थ्यांना महाज्योती मार्फत JEE नीट MHT CET बॅच 2025-27 पूर्व तयारीसाठी मोफत ऑनलाईन पद्धतीचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. त्याचकरिता इच्छुक विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे. सदर योजनेअंतर्गत महाज्योतीतर्फे विद्यार्थ्यांना प्रशिक्षणासाठी मोफत टॅब व 6 GB डेटा पर डे असा पुरवण्यात येणार आहे. ह्याची माहिती मी सगळी लिंकमध्ये दिली आहे. डिस्क्रिप्शनमध्ये आपली वेबसाईट आहे, त्या वेबसाईटमध्ये परिपत्रक सुद्धा आहे, तिथं जाऊन तुम्ही वाचू शकता. चला आता आपण रजिस्ट्रेशन करूया. रजिस्ट्रेशन लिंक सुद्धा खाली आहे, ती सुद्धा तुम्ही ओपन करा. तर ह्या इथं तुमचा मोबाईल नंबर टाका. मोबाईल नंबर टाकल्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एक OTP येईल तुमच्या मोबाईलला, तो OTP इथं टाका. OTP टाकल्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुमच्या पुढे अशी काहीतरी स्क्रीन ओपन होईल. त्यामध्ये तुम्हाला पर्सनल डिटेल्स भरायचे आहेत, क्वालिफिकेशन डिटेल्स भरायचे, डॉक्युमेंट्स भरायचे. तर पहिला आपण पर्सनल डिटेल्स भरूया. तर 10वी नंतर काही विद्यार्थी JEE देतात, काही विद्यार्थी नीटला जातात, तर काही विद्यार्थी MHT CETचा अभ्यास चालू करतात. तर माझ्या मते काही विद्यार्थी असे सुद्धा असतात की त्यांचे दोन्ही ग्रुप असतात, म्हणजे मॅथ्स सुद्धा असतो, बायो सुद्धा असतो. आणखी एक गोष्ट म्हणजे ही स्कीम फक्त आणि फक्त सायन्सच्या विद्यार्थ्यांसाठी, सायन्सच्या फील्डसाठी. आर्ट्स कॉमर्सला ही नाही आहे योजना. तर मग पहिला मी ह्यातलं कोणतेही तुम्ही सिलेक्ट करू शकता, काही हरकत नाही. त्यानंतर तुमचं पहिलं नाव, विद्यार्थ्याचं पूर्ण नाव इथं भरा. त्यानंतर त्याच्या वडिलांचं नाव, आडनाव. त्यानंतर इथं ॲप्लिकंट्स फादर नेमला तुमच्या वडिलांचं नाव, विद्यार्थ्याच्या वडिलाचं पूर्ण नाव भरा. त्यानंतर इथं मेल फिमेल जेंडर निवडा. मेल असेल तर मेल करा, फिमेल असेल तर फिमेल करा. त्यानंतर डेट ऑफ बर्थ तुम्ही इथं कॅलेंडर आहे, कॅलेंडरमध्ये जाऊन तुम्ही सिलेक्ट करू शकता. त्यानंतर आर यू ऑर्फन, म्हणजे तुम्ही अनाथ आहात का, असाल तर हो म्हणा, नसाल तर नाही म्हणा. आर यू पर्सन विथ डिसॅबिलिटीज, म्हणजे तुम्हाला कोणतं, तुम्ही कोणी अपंग आहात का असं विचारतं ते. असाल तर हो म्हणा, नसाल तर नाही म्हणा. त्यानंतर तुमचं सोशल कॅटेगरी, म्हणजे तुमची कास्ट कोणती येते, म्हणजे VJNT, NTB, NTC, SBC. मग मी ते NTC निवड करतो. त्यानंतर तुम्हाला कास्ट विचारते येते तुमची, मग शेख. आता इथं तुम्हाला बऱ्याच अशा कास्ट तिथं आहेर, महार. मग इथं मी धनगर निवडतो, NTC निवडली आहे. इथं तुमच्याकडे नॉन क्रिमिनल आहे का, असेल तर हो. आधार नंबर तुमचा इथं तुम्ही राईट करा. त्यानंतर नॅशनॅलिटी तुमची इंडियनच येते. डोमासाईल, तुमचा डोमासाईल कोणत्या जिल्ह्याचं आहे हे इथं तुम्हाला अपडेट लिहायचं म्हणजे करायचं आहे. मी इथं सांगली करतो. ह्यानंतर तुमचं महाराष्ट्रात येतं. इथं तुम्ही रेसिडेन्शियल टाईप अर्बन, म्हणजे तुम्ही शहरात राहता की गावाखेड्यात राहता, म्हणजे तुम्ही रुरलच करतो. मग त्यानंतर प्रेझेंट ॲड्रेस तुमचा, डिस्ट्रिक्ट म्हणजे तुमचा जिल्हा निवडायचा आहे. तर मी सांगलीच करतो, वर सांगली केलं तर. त्यानंतर तुमचा तालुका, मी मिरज करतो. त्यानंतर तुमचं विलेज, हाऊस नंबर, वार्ड नंबर, रोड, पिनकोड हे इथं तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर सेम परमनंट ॲड्रेस तुमचा सेम असेल तर इथं क्लिक करा, तुम्हाला खाली तोच येतो पुन्हा. त्यानंतर तुमच्याकडे कोणता दुसरा अल्टरनेट मोबाईल, म्हणजे दुसरा कोणता मोबाईल नंबर असेल तर इथं लिहा, काही हरकत नाही, लिहिला नाही तरी. त्यानंतर ईमेल ID तुमची कोणती असेल तर मोबाईलमधली ईमेल ID इथं लिहा. त्यानंतर सेव्ह नेक्स्ट बटनावर क्लिक करा. त्यानंतर आपण क्वालिफिकेशन डिटेल्स पाहूया. क्वालिफिकेशन डिटेल्स तुमचं नेम अँड प्लेस ऑफ स्कूल, इथं तुमचं 10वीचं शिक्षण ज्या शाळेमधून झालं त्या शाळेचं पूर्ण नाव
आणि त्याचं जिल्हा म्हणजे त्याचं गाव हे पूर्ण इथं लिहायचं. ते तुम्हाला रिझल्टवर सगळं माहिती भेटून जाते तुमच्या रिझल्टच्या रिसिप्टवर. त्यानंतर तुमचं बोर्ड कोणत्या जिल्ह्यात झालं ते सगळं लिहा. महाराष्ट्र बोर्ड येतं. इयर ऑफ पासिंग तुमचे 2025. टोटल मार्क्स तुम्हाला रिझल्टवर टोटल मार्क्स म्हणजे तुमचं 500 पैकी 450 पडलेत, कुणाला 500 पैकी 350 पडलेत, कुणाला 500 पैकी 459 पडले. असे मार्क असतील तर इथं तुम्ही लिहा. इथं तुमचे मार्क्स लिहा. त्यानंतर ते आपोआप एंटर बटन क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं मार्क्स आपोआपची जनरेट करून पर्सेंटाईल तुम्हाला इथे जनरेट होतं. सेव्ह अँड नेक्स्ट बटनावर क्लिक करा. त्यानंतर डॉक्युमेंट्स. ह्यामध्ये तुम्हाला डॉक्युमेंट्स आता ह्यामध्ये तुम्हाला सांगतो एक विषय असा आहे की ह्यामध्ये 200 KB पेक्षा कमीच फाईलचा डॉक्युमेंट इथं म्हणजे फोटो इथं अपलोड करता येतो. कारण दुसरा 200 KBच्या वर जर फोटो असेल तर अपलोड होत नाहीये. मग त्यासाठी सुद्धा मी एक लिंक दिली खाली. त्या लिंकमध्ये तुमचा फोटो अपलोड करा. तिथं आपोआप ते 200 KBचे जास्त असेल तर कमी करतं, ते रिड्यूस करतं. मग इथं तुम्ही अपलोड करा फाईल चूज करून. त्यानंतर तुमचं सिग्नेचर एका पांढऱ्या कागदावर तुमची सिग्नेचर करा. त्याचा क्रॉप करून फोटो मस्तपैकी काढा. तो सुद्धा 200 KB पेक्षा कमी करा आणि अपलोड करा. त्यानंतर तुमचं कॅन्डिडेट स्टुडंट आधार कार्ड म्हणजे तुमचं आधार कार्ड अपलोड करायचं आहे. कास्ट सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे. व्हॅलिड नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट तुमचं नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट इथं अपलोड करायचं आहे. SSC मार्कशीट 10वीचा निकाल तुम्हाला अपलोड करायचा आहे. त्यानंतर 11th बोनाफाईड तुमचं बोनाफाईड इथं अपलोड 11वीचं बोनाफाईड इथं अपलोड करायचं आहे. तुमचं 11वीची फी पावती ॲडमिशन रिसिप्ट इथं अपलोड करायची आहे. त्यानंतर तुम्हाला इथं डोमेसाईल सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे. ही माहिती पूर्ण भरल्यानंतर तुमचा फॉर्म आपोआप तिथं सबमिट होतो. तुम्हाला ही माहिती जर आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्याचबरोबर खाली वेबसाईट दिली आहे त्या वेबसाईटमध्ये संपूर्ण माहिती आहे ती वाचून त्याचा स्क्रीनशॉट नक्की काढून घ्या. आणि आणखीन एक गोष्ट म्हणजे आपल्या खाली लिहिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपला तुम्ही जॉईन व्हा. कारण नवीन नवीन अपडेट्स गावाखेड्यात जातच नाहीत. हे वरच्यावरच स्कीमा बाहेर पडतात आणि गावाखेड्यातल्या लोकांना ह्याची माहिती काही होत नाही. तर व्हॉट्सअप ग्रुपला तुम्ही जॉईन होऊ शकता आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय भारत.